आज आम्ही गेलेलो होतो गड्ड्याला, म्हणजेच आमच्या जाऊबाईंना त्यांच्या मुलगीला थोडीशी तब्येत खराब नव्हती म्हणून तिला बघायला गेलेलो होतो. गेले आम्हाला मस्त असे वॉटरमेलन कट करून दिले, शेंगदाणे भाजून दिले, कारण आमचा होता आज उपवास. त्यानंतर आम्ही गेलो होतो शेतामध्ये. त्यांनी सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत, वाटाणा, त्यानंतर घेवड्याच्या शेंगा, कांद्याची पात, कोथिंबीर, मेथी, लसूण देखील लावला आहे. मग म्हटलं चला थोडं थोडं तोडून घेऊयात आपल्याला देखील. आणि मी फर्स्ट टाईम ह्या अशा झाडांना लागलेल्या वाटाण्याच्या शेंगा बघते आहे. याआधी कधीच बघितलेल्या नव्हत्या आणि छान वाटत होतं. आणि आता सवय लागली आहे फ्रेश भाज्या खायची, आणि ह्या भाज्यांना काही चव देखील वेगळीच असते. मस्त अशा आम्ही वाटाण्याच्या शेंगा तोडून घेतल्या. त्यानंतर इथं घेता येत ताई लसणाची पात, ही देखील भाजीमध्ये घातली की एक वेगळीच चव येते. त्यानंतर या बाजूला आले मी कांद्याची पात घेण्यासाठी. वरच्यावर शेंड्यांमध्येच आम्ही पात ही तोडून घेतली आणि थोडेफार कांदे देखील घेतले. त्यानंतर रिटर्न घरी आलो. संध्याकाळच्या वेळेला ह्यांना लागलेली होती भूक म्हणून यांच्यासाठी बनवून देत होते. पनीर रोस्ट करून देत होते या पद्धतीने, सिमला मिरची, त्यानंतर चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो वगैरे टाकून, आणि खूप जास्त टेस्टी झालेलं होतं. त्यानंतर कृष्णा गेलेली होती हेअरकट करण्यासाठी आणि तिचा छान हेअरकट झालेला होता. आणि मी मोबाईल बघत होती म्हणून सगळ्यांनी ठरवलं की तिला चॉकलेट द्यायचं नाही, आणि तिला जेव्हा समजलं तर ती रडकुंडीला आलेली होती. त्यानंतर मस्त असं मी जेवण बनवायला घेतलं. आज उपवास सोडण्यासाठी आम्ही बनवतोय मस्त अशी कोशिंबीर, त्यानंतर भरलेलं वांगं, कटाची आमटी, चपाती आणि डाळ भात. तर कोशिंबीरसाठी मी इथे घेतले कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून आणि काकडी खिसून घेतलेली आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये मी दही आणि मीठ ॲड करते आहे. त्यानंतर मी याला तडका देते आहे. लहान मुलं खातात म्हणून मी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकत नाही. तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाकू शकता. राई, जिरे आणि थोडीशी हिंग टाकून फोडणी द्यायची. खूप जास्त टेस्टी लागते ही कोशिंबीर. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आमच्या अन्वीला तर खूप जास्त आवडते कोशिंबीर. त्यानंतर बनवलेलं होतं मस्त असं चरचरीत भरलेलं वांगं. तर असा होता आपला आजचा व्लॉग. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.